नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी नेहाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे तिचं नाव आहे कॉर्न पकोडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कॉर्न पकोड्यासाठी आपण स्वीट कॉर्न घेतलेले आहेत स्मॅश करून. हे 2 वाटी आहेत. नंतर 1 वाटी बेसन, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि काही मसाले घेतलेले आहेत. त्यात मालवणी मसाला आहे 1 ते 1.5 चमचा, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ. इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण हे स्मॅश करून घेतलेले 2 वाटी स्वीट कॉर्न आहे ते एका भांड्यात काढून घेऊया. त्यात आपण बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घातली आहे. आता हे बेसन आहे 1 वाटी, ते आपण सर्व घालूया. हे मसाले घेतलेले आहेत आपण, ते पण आपण घालून घेऊया. 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे भजीप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. साधारण मला अर्धा पेला पाणी लागलं आहे हे साहित्य एकत्र करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल पूर्ण गरम झालं की नंतरच भजी आपल्याला सोडायची आहेत गॅसवर. आता आपण छोटी छोटी भजी सोडूया. गॅस थोडासा मोठा करूया. एखादा मिनिट गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. नंतर आपण लहान फ्लेमवर तो भजी आपण तळून घ्यायची आहेत, जेणेकरून कुरकुरीत होतील. नाहीतर मोठ्या गॅसवर आपण भाजली भजी तर बाहेरूनच भाजतील, आतमध्ये कच्चीच राहतील. आता आपण गॅसची फ्लेम मंद केली आहे. छान अशी खरपूस आपण भाजून घेणार आहोत. आता ही भजी आपली थोडी भाजत आली आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण दुसरी बॅच घालूया. तुम्हाला माझी अजून कुठची रेसिपी बघायला आवडेल ती कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. आता ही पण भजी सोडूया. गॅसची फ्लेम लोच ठेवली आहे. भजी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायची आहेत. आता ही बघा कॉर्न भजी आपली तयार आहेत. आपण एक फोडून बघूया.